मुंबईमध्ये बराच वेळ बसस्टॉपवर वाट पाहिल्यानंतर आम्ही फायनली रिक्षातून पुढचा प्रवास करायचं ठरवलं, कारण बस काही आली नाही. मग आम्ही रिक्षा थांबवली आणि रिक्षातून जायला निघालो बहिणीच्या घरी. तर वातावरण बघू शकता, अगदी सुंदर वातावरण होतं आणि गाड्या जास्त नव्हत्या, कारण सकाळ होती. लवकरच म्हणजे 6:30 पावणे 7 वाजले होते आणि त्याच्यामुळे जास्त गाड्या नव्हत्या. तर बिल्डिंग बघू शकता, एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत मुंबईमध्ये की सांगायला नको. आणि या बिल्डिंग बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळत होत्या. बऱ्याच वर्षांनंतर मी मुंबईमध्ये आलो होतो, त्यामुळे एक भारी फिलिंग होतं. आणि आता मुंबई फिरायची होती याची एक्साइटमेंट होती. त्याच्यानंतर मग ड्रायव्हरने आम्हाला सोडलं, आम्हाला जिथे उतरायचं होतं तिथं. त्याच्यानंतर आम्ही मग निघालो. ही बिल्डिंग बघू शकता, किती मोठी बिल्डिंग आहे. असं बघूनच छान वाटतं, एवढ्या मोठ्या बिल्डिंग. त्याच्यानंतर आम्ही पुढे सरकत बहिणीच्या घरी फायनली पोचलो. आणि घरी पोचल्यानंतर बघू शकता तुम्ही रूम मुंबईमध्ये कशा असतात. इथे ते रेंटनी राहतात, कारण त्यांचं गावाकडे घर आहे. तुम्हाला मी मागे दाखवलं होतं. त्याच्यानंतर मी फ्रेश झालो, कारण मला लॉग इन सुद्धा करायचं होतं. श्री स्वामी समर्थ.